जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा टेंभी येथील परसबागेला गट विकास अधिकारी यांची भेट। जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा टेंभी येथे शालेय पोषण आहार उपक्रम अंतर्गत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड हा उपक्रम राबवला गेला। या उपक्रमास पंचायत समिती महागावचे गट विकास अधिकारी कदम साहेब, उपशिक्षणाधिकारी संजय कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती चव्हाण साहेब, कृषी विस्तार अधिकारी त्याचबरोबर पंचायत समितीतील इतर अधिकारी यांनी भेट दिली व परसबागेतील उत्तम नियोजन व सेंद्रिय पद्धत यांचे कौतुक केले। संपूर्ण परसबाग ही विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बनवली आहे। यामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या, पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, चवळी, घेवडा, वांगी, टोमॅटो, मिरची, दोडका, काकडी, पत्ताकोबी, पानकोबी, गाजर, मुळा, कांदा इत्यादी विविध प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्या यांची लागवड करण्यात आली आहे। यासाठी लागणारे खत हे सेंद्रिय पद्धतीने बनवले आहे। सेंद्रिय खतांचा एक विशेष वेगळा उपक्रम बनवण्यात आलेला आहे। फळभाज्या व पालेभाज्या यांना फवारले जाणारे औषध ही जैविक पद्धतीने तयार केलेले आहे। निंबोली अर्क व दशपर्णी या औषधांचा वापर केला जातो। त्याचबरोबर शालेय पोषण आहाराचे व पिण्याचे सांडपाणी याचाही पुनर्वापर करून सुयोग्य पद्धतीने या परसबागेला पाणी दिले जाते। ही परसबाग बनवण्यामध्ये मार्गदर्शक गट शिक्षणाधिकारी संजय कांबळे, केंद्र प्रमुख विनायक वानखेडे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री शंकर बलिकोंडवार सर, तसेच शाळेतील इतर सहकारी कपिल तडखेले सर, बसवराज भद्रशेट्टे सर, गजानन स्वामी सर, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता हातमोडे व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती टेंभी व पालक सहकार्य लाभले आहे। मराठी 9 न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रसाद शिंदे, महागाव। भाज्या व भाजीपाला फुलांच्या झाडांची लागवड केलेली आहे। आमची परसबाग गेल्या वर्षी या झाडापर्यंतच होती। गेल्या वर्षी आमच्या परसबागेचा तालुक्याला पहिला नंबर आलेला होता, म्हणून आम्ही या वर्षी 1.5 पट जास्त वाढवलेली आहे। आमच्या बागेत दोडका, भेंडी, वांगी, चवळी, पालक, काकडीचा वेल आणि शेपू, घेवडा इत्यादी प्रकारच्या मेथी इत्यादी प्रकारच्या भाज्या व भाजीपाला लावलेला आहे। आम्ही सर्व भाजीपाला पोषण आहारात घेतो। आम्ही आमच्या सर्व भाज्यांना सेंद्रिय खत वापरतो। रासायनिक खत आम्ही कोणत्याही झाडाला वापरलेले नाही। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सेंद्रिय खत तुम्ही कुठे मिळवता? आमच्या शाळेत जेवढा कचरा जमा होतो आणि झाडाचा पालापाचोळा आम्ही ते एका जागी गठ्ठा करतो आणि घरून शेण आणतो, त्याच्यावर थोडं पाणी शिपडतो आणि जेव्हा आम्ही शेत हे तयार करतो जागा, तेव्हा आम्ही खत टाकतो। आणि आमच्या बागेच्या चारी बाजूतून झेंडूची झाडे आहेत, कारण की झेंडूचं झाड म्हणजे लुसलुशीत असतं आणि त्याच्यावर कीटक लवकर बसते आणि